नमस्कार मैत्रिणींनो, मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण येसूरचं पीठ कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी काय काय साहित्य घेणार आहे आता आपण बघूया। यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी ज्वारी घेतलेली आहे, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी धना घेतला आहे। धन्याच्या निम्मा आपल्याला ओवा आणि जिरं घ्यायचं आहे। डाळ भाजताना आपण बारीक गॅसवर डाळ भाजायची आहे आणि डाळीच्या ऐवजी आपण इथे डाळ्यांचा पण वापर केला तरी चालेल। आपण हे येसूरचं पीठ मटण, चिकन किंवा कुठल्याही रस्स्याच्या भाजीला वापरू शकतो। अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची आहे। कुठलेही पदार्थ भाजताना आपण गॅस हा बारीकच ठेवला पाहिजे, त्यामुळे पदार्थ आपला आतून पण भाजला जातो। धन, जिरं आणि ओवा आपण एकत्रच भाजून घेतले आहेत। आता आपण हे पीठ मिक्सरमध्ये पण दळू शकतो, नाहीतर जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर तुम्ही घरघंटीमध्ये पण दळू शकता। आपल्या सर्व वस्तू भाजून झालेल्या आहेत, मी ते आता दळून घेते, मग तुम्हाला पीठ दाखवते। आपलं येसूर पीठ आता तयार झालेलं आहे। याला कोणी कोणी आळण पण म्हणतात। आपल्याला जर आपल्या घरी जर कार्यक्रम असेल, आपल्याला जर जास्त बनवायचं असेल येसूर पीठ, तर तुम्ही यामध्ये बाजरीचा पण वापर करू शकतात। पण मी हे महिन्यासाठी बनवून ठेवले, त्यामुळे मी बाजरीचा वापर केला नाही, कारण बाजरीमुळे पीठ हे आपलं कडू पडू शकतं। या प्रमाणाने जवळपास अर्धा किलो पीठ तयार झालेलं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मातोश्री मसाल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मातोश्री मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आता तयार झालेले आहेत। तुम्हाला जर कोणाला मसाल्यांची ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।